मुंबईमध्ये 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चामध्ये भाग घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना मोकळीक देण्यात आली। मराठा समाजाचे सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। घाटकोपर सिद्धी साई इमारतीला आरोपी शिवसेना नेता जो आहे सुनील शितप आज मोकाट सुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर केलं जाईल। मेहताजी बोलला ते कराल काय? घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या रहिवाशांना आजपासून घरं मिळणार का? IBN लोकमत ठेवणार वॉच। मुंबई विद्यापीठाचं रडगाणं सुरूच। गुणपत्रिकेमध्ये विज्ञान शाखेच्या काही विषयांचे गुणच दिसत नाहीत, तर कुलगुरू आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका। मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्येवर मनविसेचं विद्यापीठ परिसरात व्यंगचित्रांचं होर्डिंग। विद्यार्थ्यांची गळचेपी कधी थांबणार? मनविसेचा सवाल। ठाणे महापालिकेच्या चुकीमुळे उल्हास मांडले कुटुंब रस्त्यावर। धोकादायक इमारतीवर कारवाई करायला आलेल्या पालिकेची चुकीच्या घरावर कारवाई। नौपाड्यातल्या घंटाई देवी मंदिराजवळचा धक्कादायक प्रकार। गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज मोठा खुलासा होण्याची शक्यता। कोल्हापूर पोलिसांची काही वेळातच महत्त्वाची पत्रकार परिषद। शेतकऱ्यांनो, पीक विमा मुदतवाढीच्या बोगस GR पासून सावध रहा, सरकारचं आवाहन। अंतिम मुदत 5 ऑगस्टपर्यंतच। कल्याण डोंबिवली पालिकेतील राड्या प्रकरणी शिवसेनेच्या 25 नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल। कारवाईमुळे पालिकेत पुन्हा गदारोळाची शक्यता। नागपूरमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा बळी। वनिता यांच्या दुचाकीचा तोल गेल्यानं मुलगा रितेशचा स्कूल बसखाली चिरडून मृत्यू। गडचिरोलीतल्या वायगावच्या वसतिगृहात झोपलेल्या 3 मुलांना सर्पदंश। 2 मुलांचा मृत्यू तर एकावर चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू। महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण। या अपघाताला जबाबदार कोण? प्रश्नोत्तरी। गोरेगावमधल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून 34 लाखांच्या हिऱ्याची चोरी। तब्बल 5 तासांमध्ये 2 चिनी नागरिक गजाआड। शॅम्पूच्या बाटलीमधून हिरा जप्त। काँग्रेसच्या गुजरातमधील 44 आमदारांचं वास्तव्य असलेल्या बंगळुरूतल्या इगल्टोन गोल्फ रिसॉर्टवर आयकर विभागाचे छापे। ऊर्जामंत्री DK शिवकुमार यांच्या दिल्लीच्या घरातून 5 कोटी जप्त। कर्नाटकमधील इगल्टन रिसॉर्टवरचे आयकर छाप्याचे राज्यसभेत पडसाद। काँग्रेस खासदारांची वेलमध्ये उतरून भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शनं। रिझर्व्ह बँकेचं तिमाही पतधोरण आज होणार जाहीर। व्याजदरात पाव टक्क्यानं कपात होण्याची शक्यता। मुंबईमध्ये आजपासून धावणार बाईक अँब्युलन्स। शहरातील वाढत्या ट्रॅफिकवर उपाय। रेल्वे स्टेशन आणि अग्निशमन केंद्रावर असणार तैनात। गणेशोत्सवासाठी पुण्यामार्गे कोकणात जाणाऱ्यांना यंदाही टोल माफी देण्याचा सरकारचा विचार। आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। आणि बाबू मोशाय बंदूकबाजवरून बॉलिवूड आणि सेन्सॉर बोर्ड पुन्हा आमने सामने। सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला सुचवलेत 48 कट। सिनेमाच्या टीमनं पत्रकार परिषद घेऊन केला सेन्सॉरच्या निर्णयाचा निषेध। अरे हम तो फैन है तुम्हारे बचपन से।